दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील 39 अणुकंपाधारकांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले। हा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयात उत्साहात पार पडला। यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय एनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। अणुकंपा तत्वावर विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या 39 उमेदवारांना यावेळी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। यामध्ये शीतल गोसावी, साधना बनकर, शैलेश दराडे, यश कुन्हाडे, कोमल शिंदे, हेमंत भाकरे, मयूर सायखेडे, सिद्धेश पोद्दार, नेहा गवळी, नीरज परदेशी, मंगेश पाटील, अश्विनी चौधरी, शुभम निकम, जोएल वाघमारे, रोशनी शेवाळे, धीरज खैरनार, पूजा पवार, सनी तांदळे, चेतना तायडे, जुनेरा मणियार, रोहित जाधव, प्रणव अहिरराव, वैशाली चौधरी, प्रतीक ओहोळ, युवराज कपाटे, कृष्णा कदम, अभिजित राऊत, मनोहर गांगुर्डे, योगेश मुंजे, राहुल संघांशिव, अजय तोंदे, रामदास तिखाणके, ज्योती चेबाळे, टिनुराज व्यवहारे, मानसी आहेर, अझरुद्दीन शेख, राहुल ठाकरे, तेजस्वी यादव आणि वर्षा पाटील यांचा समावेश आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक जिल्ह्यात अणुकंपा नियुक्तीचं एकही फाईल प्रलंबित नसल्याची माहिती दिली। या प्रसंगी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।